तर या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। डोमेस्टिक व्हायलन्सला समर्थन करणाऱ्या हगवणेच्या वकिलाची सनद रद्द करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी केलेली आहे। या संदर्भात बोलण्याकरता अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, काय पहिली मागणी आहे तुमची या सगळ्या संदर्भात? संध्याकाळी जी बातमी आली ती ऐकून इतका संताप झाला की खरं तर कालच रात्री मी त्याच्यावर माझी ताबडतोब प्रतिक्रिया देणार होते, पण मी ट्रॅव्हलिंग करत होते। मी आत्ताच पहाटे पोहोचल्यानंतर माझी जी डोक्यात सणक गेली होती, मी म्हटलं आता या माणसाला ना आपण सरळ करणं गरजेचं आहे। म्हणून त्याची आहे नाही ती सगळी मी डिटेल्स खोदले की हा माणूस, हा वकील विपुल दुशिंग आहे कोण, आणि जी माहिती मिळाली, पहिलं तर आपण लोकांना हे सांगूया की त्यांनी कोर्टात काय मांडलं। त्यांनी असं म्हटलं की प्लास्टिकची छडी हे हत्यार आहे का, प्लास्टिकच्या छडीने मारलेलं चालतं असं या विद्वान विपुल दुशिंगना वाटत असेल। दुसरं म्हणजे ते म्हणाले नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का, आणि त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले ते ऐकून इतका राग आला होता। म्हणून मी म्हंटल आपण हे विपुल दुशिंग आहेत कोण, त्यांची सगळी माहिती काढूया। तर कळतंय की यांच्यावर असॉल्ट केस आहे, म्हणजे प्राणघातक हल्ला केला अशी त्यांच्यावर केस आहे। मग त्यांनी कोणाकोणाच्या केसेस लढल्या त्याची मी सगळी माहिती बघितली, तर एक पॉक्सोची केस होती, आणि हे ना मुद्दाम तुम्ही सगळं शोधा, हे सगळं नेटवर आहे। तर 39 मुलींना छळ केल्याबद्दल, त्यांना मॉलेस्टेशन केल्याबद्दल एका शिक्षकाला त्यांच्या झेडपीच्या शाळेतल्या प्रिन्सिपलनी त्यांच्यावर पॉक्सोची FIR त्याच्यावर केला। त्या माणसाला सोडवणारे हे विद्वान ऍडव्होकेट विपुल दुशिंग। सोडवलं म्हणजे कसं सोडवलं त्यांनी, 22(1) सेक्शन मध्ये जर कोणाला अटक केली तर त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्या घरच्यांना द्यावं लागतं। फक्त या टेक्निकल कारणावर अशा एका माणसाला की ज्यांनी 39 मुलींवर त्यांनी अत्याचार केले होते, अशा माणसाला सोडवणारे हे विपुल दुशिंग। तुम्हाला आठवत असेल राहुल शेट्टी नावाचा जो लोणावळ्यात जो खून झाला होता, त्याच्या 9च्या 9 लोकांना सोडवणारे हे विपुल दुशिंग। आता परवाच्या त्या पोर्शे प्रकरणात जी ब्लड सॅम्पल बदलली गेली ते त्यातले जे 2 डॉक्टर होते त्याच्यापैकी एक डॉक्टरला वाचवणारे हे विपुल दुशिंग। मग गँगस्टर गजानन मारणे यांच्यावर 6 FIR होत्या, 6, 1-2 नाही 6। आणि आठवत असेल की ते जेलमधनं बाहेर पडले तर ती वरातच काढली होती, जसं काय कुठल्या तरी लढाई जिंकून आल्यासारखं। त्या गजानन मारणेंना बाहेर काढणारे, गँगस्टर गजानन मारणेंना बाहेर काढणारे हे ऍडव्होकेट विपुल दुशिंग। नंतर गँगस्टर संतोष शिंदे आणि प्रवीण कुंजीर ज्यांनी अप्पासाहेब लोंढे मर्डर केस गाजली होती, त्याच्यातनं यांना बाहेर काढण्यासाठी लढणारे हे ऍडव्होकेट विपुल दुशिंग। आणि त्यांनी कोणी असंही कोणी आर्ग्यू करेल की अरे त्यांची पण बाजू लढवली पाहिजे, अरे पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशा गँगस्टर्सना सोडवत असाल, जसं हे आत्ताच्या घटनेला हगवणे कुटुंब आहे। आता तो जो शिक्षक ज्यांनी 39 1-2 नाही 39 मुलींवर अत्याचार केले, त्यांना पॉक्सो मधनं जर तुम्ही टेक्निकल ग्राउंडवर सोडवत असाल तर तुम्ही वकील होण्याच्या लायक आहात का, माझा त्यांना सरळ सवाल आहे। आणि माझी तर, आणि यात ते जे आत्ताचं वक्तव्य आहे त्यांचं की कानाखाली वाजवणं हा छळ आहे का, तर वकील साहेब तुम्ही पहिलं डोमेस्टिक व्हायलन्सची जी त्याची व्याख्या आहे ना ती पहिली जरा वाचा, डोळे उघडून वाचा, आणि त्यात तो तुम्हाला कळेल की नुसतं शाब्दिक जरी झालं तरी त्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार मानला जातो। इथे थप्पड मारण्याची जर तुम्ही समर्थन करत असाल तर पहिलं तर मला माध्यमाला विचारायचंय की तुम्ही जाऊन त्यांच्या पत्नींना विचारा की तुमच्या नवऱ्याने जे बोलले ते तुम्हाला मान्य आहे का, आणि अशा माणसाची सनद रद्द केली पाहिजे असंच माझं थेट म्हणणं आहे। आणि ही बिल पुढे बार असोसिएशनला आत्ताच्या आत्ता ईमेल करणार आहे। अगदी अंजलीताई, या सगळ्या संदर्भात तुम्ही थेट विचारते, अगदी शेवटचा सवाल, या सगळ्या संदर्भात तुम्ही काही पत्रव्यवहार करणार आहात का, लोकप्रतिनिधींशी काही संपर्क साधणार आहात का?
आत्ता मी खरं तर बार असोसिएशनला लिहिणार आहे, महिला आयोगाला लिहिणार आहे, रुपाली चाकणकरांशी बोलणार आहे की बाबा तुम्ही आधी अनेक गोष्टी केल्या नाहीयेत, आता ही तरी गोष्ट करा की एक वकील सरळ सरळ कोर्टात अशी बाजू मांडतो की एक थप्पड मारली तर त्याच्यात हा काही छळ झाला का. अशा डोमेस्टिक व्हायलन्सचं समर्थन करणाऱ्या वकिलाच्या विरुद्ध महिला आयोगाने आता त्याचे सनद रद्द करण्यासाठीचं अपील रुपाली चाकणकर हे तरी करणार आहेत की नाही आपण त्यांना विचारू. अगदी अंजलीताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. या सगळ्या प्रकरणी आता दुशिंगे यांची सनदच रद्द करावी अशी मागणी आता जोर धरतेय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.